छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हटवण्याचा प्रयत्न रोखणाऱ्या संजीवनी वाघ यांना झालेल्या मारहाण व छेडछाडीच्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेचा तीव्र निषेध करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला। लोणार तालुक्यातील चिखला येथे आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते। सभेला हजारो शिवभक्त आणि मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जरांगे पाटील म्हणाले की शिवरायांचा अवमान करणारी ही अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना आहे। अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घातला नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल। मराठा समाज अन्याय सहन करणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले। संजीवनी वाघ यांच्या धाडसाचे कौतुक करत त्यांनी तू शिवरायाची खरी लेक असल्याचे सिद्ध केले आहेस। तुझ्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे असा विश्वास दिला। प्रशासनाला इशारा देताना त्यांनी छेडछाड, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि दंगल घडवणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। कोणताही पोलीस अधिकारी दुर्लक्ष करत असेल तर महाराष्ट्र पेटून उठेल असेही त्यांनी म्हटले। आम्ही शिवरायांचे संस्कार मानणारे आहोत म्हणून संयम राखला, मात्र लेकी बाळींच्या सुरक्षितेशी तडजोड केली जाणार नाही असे स्पष्ट करत त्यांनी समाजाला एकजूट राहण्याचे आवाहन केले। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 21 जणांवर गुन्हे दाखल केले असून जरांगे पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चिखला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।